माझ्या सासूबाई, त्यांना साधारणपणे ही 2000 सालची गोष्ट आहे. 99 साली वगैरे त्यांनी, माझ्या सासूबाईंना खूप आवड होती वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची. त्यांना त्यांचा हस्तसामुद्रिकचा अभ्यास होता, त्यांचा ॲक्युप्रेशरचा अभ्यास होता, त्यांचा हा प्राणिक हिलिंग आणि ह्या ऊर्जेवरचा अभ्यास होता. त्यांना वनौषधी माहिती होत्या, घरगुती बरेचसे उपाय माहिती होते आणि माझ्या नवऱ्याला पण त्याच्यामध्ये आवड होती. त्याच्यामुळे येत असल्यामुळे त्यांनाही बऱ्याच गोष्टी त्यात शिकले होते. अगदी. आणि त्यांच्या हाताला गुण होता. म्हणजे माझ्या सासूबाई पण दिरांकडे मिरजला वगैरे गेला ना की मंदिरात त्यांची रोज क्लिनिक असायचं त्यांचं. आणि आजूबाजूच्या सगळ्या बायका पुरुष ज्यांना काही त्रास असायचे ते त्यांच्याकडे यायचे आणि माझा नवरा त्यांच्याबरोबर कायम असायचा. सासूबाईंनाच हे सगळं करत होत्या त्या, पण खूप सारं आयुष्यात त्यांच्या ताण होता, स्ट्रेस होता आणि त्यांना हार्ट ब्लॉकेजेस झाले. त्यांना मेजर प्रॉब्लेम आला. एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये पुण्याच्या त्यांना ॲडमिट केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की मेजर ब्लॉकेजेस आहेत, 2 वेन मेजर ब्लॉक आहेत आणि इमिजिएटली, ही 2000 सालची गोष्ट आहे, इमिजिएटली ओपन हार्ट ही करणं गरजेचं आहे. आणि आर्थिक परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे सगळं झालं आणि त्या म्हणाल्या की नाही करायचं मला. तर डॉक्टर म्हणले की अहो ते इतकं सोपं नाही आहे, खूप मोठा आहे हा त्रास आणि नाही केलं तर 30 दिवसांपेक्षा जास्त काळ तुम्ही टिकणार. तर तेव्हा त्यांचं एक वाक्य होतं की त्या म्हणल्या की जर माझं आयुष्य एवढं असेल तर मी तेव्हा जाणार आहे आणि जर माझी दोरी बळकट असेल तर मला तुम्ही हे करण्याची गरज नाही आहे, तर माझं आहेच आयुष्य व्यवस्थित. आणि त्यावेळेला माझ्या नवऱ्यानी त्या कन्सेंटवरती सही करून आम्ही 4 मजले त्यांना खुर्चीवर बसवून वरती चढवून घेऊन गेलो आणि ॲक्च्युली तिथनं प्रयोग सुरू झाले.